बबलीमुळे त्याला जो मार बसलाय त्याच्या ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये वंदना जाधवने सांगितलेली प्रियाच्या पाठीवरची खून ती बबली आहे हे सिद्ध करणार. अर्जुन सायली सदा महिनाकडे तर जाणार नाही. शेवटी अर्जुन आणि सायलीला वंदनाचा जाधव सापडली. ते की दोघेजण तिला एका हॉटेलमध्ये भेटतात. ती सांगू लागते, बबलीने माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं केलं आहे. त्या मुलींच्या भांडणात माझ्या मुलाला मार लागला आहे आणि बबलीलाही भाजला आहे. त्या भाजण्याची खून तिच्या पाठीवर आजही असेल असं ती सांगते. अर्जुन म्हणतो, खूप भाजला आहे ता? तर त्यावर ती म्हणते, हो, त्याची खून तिच्या पाठीवर असेल. पुढे सायली ठरवते, आता प्रियाच्या पाठीवरची जन्मखून आपण बघायचीच. आणि पुढे अर्जुन म्हणतो, आम्हाला तुमच्या मदतीची गरज भासणार आहे. दुसरीकडे प्रिया खूप घाबरलेली असते. अर्जुन आणि सायली कुठे गेले असतील? सदा महिनाला भेटायला आले असते. त्यांना मीच गावाला पाठवले आहे, मग हे गेले कुठे? पुढे वंदना जाधव म्हणते की तिला शिक्षा द्यायला मी तुम्हाला कोणतीही मदत करायला तयार आहे, असं अर्जुन सायलीला सांगते. आजच्या भागाचा हा रिव्ह्यू खूपच जबरदस्त आणि थरारक वळण घेणारा आहे. ठरलं तर मग या मालिकेत आता कथा अशा टप्प्यावर आलीये जिथे प्रत्येक छोटासा पुरावा सत्याच्या जवळ घेऊन जातोय आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. यापुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की वंदना जाधव यांनी सांगितलेलं एक मोठं रहस्य आता उघड होण्याच्या मार्गावर आहे. आत्तापर्यंत सगळ्यांना वाटत होतं की प्रिया निरागस आहे, पण आता तिच्यावरचा संशय दिवसेंदिवस वाढत चालला. वंदना जाधव यांनी दिलेल्या माहितीमुळे संपूर्ण केसचं चित्रच बदलणार आहे. भागाची सुरुवात होते ती अर्जुन आणि सायलीच्या तपासातून. दोघेही आता खूपच सतर्क झालेले असतात. त्यांना वंदना जाधव यांच्याकडून मिळालेली माहिती खूप महत्त्वाची वाटते. त्या माहितीच्या आधारे ते एका हॉटेलमध्ये वंदनाला भेटायला जातात. हा सीन खूपच इमोशनल आणि थरारक आहे, कारण इथेच एक मोठा खुलासा होणार असतो. हॉटेलमध्ये वंदना जाधव खूपच अस्वस्थ अवस्थेत दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग, दुःख आणि असहाय्यता सगळं काही स्पष्ट दिसत असतं. अर्जुन आणि सायली त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि मग वंदना हळूहळू सगळं सांगायला सुरुवात करतात. वंदना सांगतात की बबलीने त्यांच्या मुलाचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. त्या सांगतात की त्या मुलींच्या भांडणात त्यांच्या मुलाला खूप मार लागला होता. त्या घटनेचा परिणाम इतका गंभीर होता की त्यांच्या मुलाचं आयुष्यच बदलून गेलं. हे ऐकताना अर्जुन आणि सायली दोघेही स्तब्ध होतात. यानंतर वंदना एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडतात. त्या सांगतात की त्या भांडणात बबलीलाही भाजलं होतं आणि त्या भाजल्याची खूण आजही तिच्या पाठीवर असण्याची शक्यता आहे. हा क्षण खूपच महत्त्वाचा ठरतो, कारण हा एक असा पुरावा आहे जो सगळं सत्य बाहेर आणू शकतो. अर्जुन लगेच विचारतो, खूप भाजलं होतं का? त्यावर वंदना म्हणतात, हो, खूपच गंभीर भाजलं होतं आणि त्याची खूण तिच्या पाठीवर अजूनही असेल. हा संवाद संपूर्ण कथेला एक नवीन दिशा देतो. आता सायलीच्या डोक्यात एकच विचार सुरू होतो की आपण प्रियाच्या पाठीवरची ती खूण पाहिलीच पाहिजे. सायली ठरवते की काहीही झालं तरी ती हा सत्य बाहेर आणणारच. तिच्या डोळ्यात आता एक वेगळीच जिद्द दिसू लागते. अर्जुनही सायलीच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देतो. तो म्हणतो की आता ही केस फक्त संशयावर नाही तर ठोस पुराव्यांवर चालली पाहिजे. दोघेही मिळून पुढची रणनीती आखायला सुरुवात करतात. दरम्यान दुसरीकडे प्रिया खूपच घाबरलेली दिसते. तिच्या मनात सतत एकच विचार सुरू असतो की अर्जुन आणि सायली कुठे गेले असतील. तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसते, कारण तिला आतून कुठेतरी जाणवत असतं की तिचं सत्य आता जास्त काळ लपून राहणार नाही. प्रिया सदा आणि मैनाला विचारते की अर्जुन आणि सायली कुठे गेले आहेत. त्यावर सदा सांगतो की त्याने त्यांना गावाला पाठवलं आहे. पण प्रिया लगेचच संशय घेते, जर ते गावाला गेले असतील तर अजून परत का आले नाहीत? तिच्या मनात आता शंका वाढायला लागते. या सीनमध्ये प्रिया खूपच अस्वस्थ आणि बेचैन दिसते. तिची भीती हळूहळू वाढत जाते. प्रेक्षकांना स्पष्ट जाणवतं की प्रिया काहीतरी लपवत आहे. परत दुसरीकडे अर्जुन आणि सायली वंदना जाधव यांच्याशी बोलून एक मोठा निर्णय घेतात. अर्जुन म्हणतो की आता पुढच्या टप्प्यात वंदनाची मदत खूप महत्त्वाची ठरणार आहे. तो स्पष्टपणे सांगतो, आम्हाला तुमच्या मदतीची गरज भासणार आहे. वंदना जाधव देखील खूप ठामपणे उत्तर देतात. त्या म्हणतात, तिला शिक्षा मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी मी तुम्हाला कोणतीही मदत करायला तयार आहे. हा संवाद खूपच ताकदीचा आहे, कारण यातून वंदनाची वेदना आणि तिचा निर्धार दोन्ही दिसून येतो. आता कथा अशा टप्प्यावर आलीये जिथे प्रत्येक पात्राचं खरं रूप समोर येऊ लागलं आहे.
सायलीची जिद्द, अर्जुनची शहाणपणाने केलेली चाल, वंदनाचा राग आणि प्रियाची भीती सगळंच एकत्र येऊन कथा अधिकच रंजक बनवतंय.